ही अशी खुसखुशीत अशी पुरी तयार होते हां, मऊ वगैरे नाही. आणि ही चटणी एकदम यम्मी आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. छान अशा फुगतात ह्या पुऱ्या. नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या आपल्या ह्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी स्पेशल एक ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलेली आहे, जी साऊथ इंडियन स्पेशल आहे. नेहमीच आपण डोसा, उत्तप्पा, इडली, अप्पम खातो, पण आज आपण करणार आहोत बेट्टेगरी चटणी आणि रवा पुरी. कसं करायचं चला बघूयात. सगळ्यात आधी आपण रवा पुरीची तयारी करूया. आणि रवा पुरीसाठी लागणार आहे चिरोटी रवा, जो आपण लाडूसाठी वापरतो. समजा तो नसेल तर काय करायचं, साधा जो रवा असतो तो मिक्सरमध्ये फिरवायचा. आता इथं बघा मी तसंच केलंय. माझ्याकडे चिरोटी रवा नव्हता तर मी हा साधा नॉर्मल उपीटचा रवा जो असतो तो मिक्सरमध्ये फिरवलाय. हा 1 वाटी. आणि अगदी नावाला 2 ते 3 चमचे कणिक, म्हणजे मिळून येण्यासाठी. चवीपुरता मीठ. आणि याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आपल्याला, ती थोडीशी हातावर अशी कुस्करून घालायची. तेल. आता हे छान घट्टसर असं आपण मळून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे त्याचा ठेचा जरी घातला तरी चालेल. पण ही जी नेहमीची अगदी ऑथेंटिक रेसिपी आहे ती मी तुमच्यावर शेअर करतेय. आता हे असं घट्ट मळलं की ह्याच्यावर थोडंसं तेल लावूया आणि झाकून ठेवूया. आणि मग आपण चटणी करायला घेऊ. येस, आपण नेहमी जेव्हा चटणी बनवतो तेव्हा खोबऱ्याचा वापर करतो, पण ही जी चटणी आहे ही स्पेशल का आहे तर ह्याच्यामध्ये आपण डाळव घालणार आहोत. डाळव म्हणजे फुटाण्याची डाळ. आता इथं बघा, एक अर्धा वाटी फुटाण्याची डाळ मी अशी पावडर करून घेतली आहे मिक्सरमध्ये. ही पावडर घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि दही, जवळपास 1 वाटी दही, हे घालून यात थोडंसं पाणी घालूया. हे छान सगळं मिक्स करून ठेवूया. मग पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते की याचं फोडणी कशी तयार करायची. आता तुम्हाला वाटलं असेल की हे तयार केलं याच्यावर फोडणी दिली की चटणी झाली. नाही, चटणीची मोठी प्रोसेस आहे. प्रॉपर आपल्याला भाजीसारखं करायचंय. कसं करायचं दाखवते या. कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल, 2 ते 3 चमचे. आता ह्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, ही उडीद डाळ आणि हरभरा डाळ छान लालसर व्हायला पाहिजे. तुम्हाला आवडत असेल तर हिंग घातला तरी चालेल. ह्याच्यामध्ये ना मी आलं लसूणची पेस्ट घालते, तर मला आलं लसूणची पेस्ट आणि हिंग असं दोन्ही कॉम्बिनेशन आवडत नाही, तर मी इथं नाही घालत आहे. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं हिंग घातलं तरीही चालेल. असं छान फोडणी तयार झाली की ह्याच्यात कांदा पण छान परतून घेऊया. आता इथं कांदा छान असा परतला गेला की यात थोडीशी हळद,
आणि चटणीसाठी चवीपुरतं मीठ. फोडणी छान तयार झाली की आता काय करायचं, हा जो आपण घोळ तयार करून ठेवला आहे तो घालायचा. गॅस पूर्णपणे बंदच केला तरी चालेल किंवा अगदी सिमवर ठेवला तर चालेल. थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात थोडीशी अगदी नावाला फ्रेश आलं लसूणची पेस्ट. तुम्ही कन्सिस्टन्सी बघून पाणी घालू शकता. येस. आणि एक आता उकळ आली की वरून भरपूर कोथिंबीर. बेटेगरी चटणी रेडी. हे बघा, हे पीठ असं छान घट्ट होतं. जरी मळताना आपण सैलसर मळलं तरीही, कारण रवा आहे ना, पाणी सगळं शोषून घेतो. तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही पाणी लावून मळून घेतलं तरी चालेल, पण तसं काही गरज नाही आहे. आता ह्याचे आपण छान गोळे तयार करून घेऊया. अशी पुरी छान लाटून घ्यायची. तेल लावूनच लाटा, पीठ वगैरे लावू नका, म्हणजे तेल पिते पण कमी आणि ते पीठ 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 होत नाही. छान अशा फुगतात ह्या पुऱ्या. खूप मऊ होत नाहीत, खूप कडक होत नाहीत, असं तळून घ्यायचं. हं, छान लालसर. खूप टेस्टी अशी बेटेगरी चटणी आणि रवा पुरी कुरकुरीत अशी खूप छान लागते. खूप छान कॉम्बिनेशन आहे. संध्याकाळी तुम्ही जर जेवणाच्या ऐवजी ही रेसिपी बनवली तरीही मुलं आणि घरातले सगळे अगदी आवडीनं खातील. सकाळी ब्रेकफास्टसाठी चालेल किंवा तुम्हाला टिफिनमध्ये जसं द्यायचं असेल तर ही रेसिपी खूप मस्त आहे. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.